टू माय चॅनल। तर आज आपण दुधी हलवा करणार आहे, ते पण कुकरमध्ये। त्याच्यासाठी मी एक अख्खा दुधी किसून घेतलेला आहे। तर आता कुकरमध्ये सगळ्यात प्रथम तर तूप घ्यायचं आहे। एक मोठा चमचा तूप घ्यायचं आणि ते थोडंसं तापलं की आपण दुधीचा जो किस आहे तो कुकरमध्ये टाकायचा। आणि हा आता परतवून घ्यायचा आहे आपल्याला। तर आता आपण 3-4 मिनिटं परतून घेतलाय हलवा। तर त्याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकायची। एक वाटी साखर टाकली आहे आणि 1 वाटी मिल्क पावडर टाकली आहे। आणि आता आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि दूध टाकायचं आणि आता आपल्याला मिक्स करायचं। आता कुकरचं झाकण लावून 7-8 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर आता शिट्ट्या करून घेतल्याय, झाकण काढलेलं आहे आणि आता यातलं पाणी परत आटवून घ्यायचं आपल्याला हलव्यामधलं। तर आता थोडासा खायचा कलर घालणार मी आणि मिक्स करून घेणार आहे। तर आता याच्यामध्ये काजू बदाम टाकणार आहे मी। थोडेसे तुपावर परतवून घेते काजू बदाम आणि पिस्ते आणि किसमिस। आता आपला ऑलमोस्ट हलवा रेडी आहे। आता सर्व करून घेऊया। हलव्यामध्ये ना मी जायफळाची पूड घातली आहे, त्याने हलव्याला एक सुंदर अशी लाजवाब टेस्ट आली आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। जायफळाची पूड घाला, चव उत्कृष्ट लागते। आता मस्तपैकी आपला दुधी हलवा रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे आणि टेस्टला तर एकदम लाजवाब झाला आहे। खरंच सांगते, तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। खूपच सोपी आहे, लगेचच होतो। 20 मिनिटाच्या आत हलवा रेडी आहे। चॅनल जर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।